ओके. तर सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता आपण एक घेतोय झूम मीटिंग. झूम मीटिंग मध्ये आपण देणार आहोत ह्युमन बॉडीची टोटल माहिती. ह्युमन बॉडी अँड इनक्रेडिबल मशीन. तसं बघायला गेलं तर आपलं शरीर आपल्या सगळ्यांच्या करता अव्याहतपणे आपला जन्म झाल्यापासून मरेपर्यंत तुम्हाला माहिती असू देत नसू देत, आजारी असू देत, कुठला ऋतू हवामान येऊ दे, तुमच्या सुखदुःखात अव्याहतपणे तुमच्या सोबत सतत काम करत राहतं. पण आपण आपल्या बॉडीकडे अजिबात लक्ष देत नाही. आणि मग जर तुम्हाला कुठल्या प्रकारचे आजार सुरू झाले, त्याला नाईलाज झाला की आपण दवाखान्यात जातो आणि एक एक आजार करत बसतो. पण जर आजाराच्या चक्रात तुम्ही अडकलात तर आपली गाडी कुठं निघेल. आणि कधी कधी स्वतः लोकांना आयुष्यभर आजार मागे लागतात किंवा तुमचा अकाली मृत्यू उद्भवू शकतो. आणि एवढं सुंदर आयुष्य परमेश्वराने जे निर्माण दिलंय तुम्हाला एन्जॉय करायला, ते न करता तुम्ही दुःखात घालायला सुरुवात करता. तर सगळ्यात महत्वाचं की डीएक्सएन ज्यांनी कोणी तुम्हाला सांगितलंय, ज्यांनी मीटिंगला बोलावलंय, त्याच्याकरता तुम्ही शतशः धन्यवाद माना. कारण डीएक्सएनच्या कुठल्या डिस्ट्रीब्युटरचा हेतू हा नाही की त्याला जाऊन काहीतरी प्रॉडक्ट विकायचे, लोकांना माहिती सांगायचे आणि लोकांच्या गळ्यात काय ते उतरवायचे. डीएक्सएन तुम्हाला मिळायला आणि डीएक्सएन तुम्ही खायला आणि डीएक्सएन तुम्ही मनापासून करायला भाग्य लागतं. तुम्ही सगळेजण मीटिंगला हजर राहिलात. ज्या कोणाला अजून सांगायची इच्छा असेल त्यांना पटापट सांगा, जॉईन करा. आणि आपण आता आपली मीटिंग चालू करतोय. तर आपल्या पूर्ण बॉडी विषयी आपण माहिती जाणून घेऊ आणि डीएक्सएनचं प्रोडक्ट त्याच्यावरती कसं काम करेल याची माहिती आपण घेऊया. तर सगळ्यात महत्वाचं, अवर बॉडी इज अ मच मोर अमेझिंग मशीन दॅन एनी मॅन मेड मशीन्स. म्हणजे मानवानी तयार केलेल्या कुठल्याही, म्हणजे तुमचा मोटर गाडी तयार करायचा असू दे, विमानाचा शोध असू दे, कशाचाही शोध असू देत, रेल्वेचा असू देत, नाहीतर तिकडे टीव्हीचा असू देत, कुठल्याही सगळ्या शोधापैकी मानवाचा देह, मानवी जन्म हे मिळणं हे परमेश्वराची सर्वोत्कृष्ट देणगी आहे. आणि याला कॉपी करता येणं कठीण काम आहे. सगळ्यात महत्वाचं, द बॉडी हॅज बीन ऑर्गनाइज्ड ऑन 4 डिफरंट लेवल्स. आपलं शरीर 4 प्रमाणात विभागात विभागलं जातं. पहिल्यांदा जे म्हणतात सेल्स म्हणजे पेशी. त्याच्यानंतर असतो पेशींचा समुदाय. पेशींच्या समुदायातून घडतं आतले अवयव, हृदय, फुफ्फुस, किडनी, मेंदू, लिव्हर असेल ते. आणि मग हे तर अवयव तर मांडून झाले, पेशी तयार झाल्या, पेशींचा समुदाय तयार झाला. पण त्याला चालवणारी एक सिस्टम तयार व्हायला लागते. श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, स्केलेटल सिस्टम, ओके, न्यूरोलॉजी सिस्टम, हे जे सगळं आहे त्या सिस्टम, यंत्रणा. आणि ह्या सगळ्याचं सूक्ष्म, जसं आपण म्हणतो ना, बेस काय, तर त्याचा बेस असतो सिंगल युनिट ऑफ लाईफ इज अ सेल. मग ते सेल कशाचे असतात, तर मसल सेल, स्नायूंचे सेल्स असतात, मसल टिश्यू, मशलचे समुदाय असतात, ऑर्गन, ब्लॅडर, आपल्या आतडी बनतात, अवयव बनतात. आणि सिस्टम, त्याच्यावरती किडनी काम करतं, ओके, मूत्रनलिका काम करते, आपली पचन संस्था काम करते, मूत्र विसर्जन संस्था काम करते. हे सगळं आतली एक प्रणाली. हे सगळं अत्यंत महत्वाचं बॉडी. मग सगळ्यात महत्वाचं, जर आज कसं सेल्युलर हेल्थ वरती डीएक्सएन काम करतं, आजारावरती आपण अजिबात काम करत नाही, ओके. आणि पेशींचं आरोग्य सगळ्यात महत्वाचं. हे जे पेशीपासून शरीर बनलंय, आणि असं म्हणतात की पेशी निरोगी असेल तर सगळ्यात महत्वाचं आपल्या पेशी निरोगी, तर आतला पेशींचा समुदाय निरोगी. पेशींचे समुदाय निरोगी तर तुमचे आतले सगळे अवयव निरोगी. जर तुमचे सगळे अवयवच निरोगी आहेत तर तुमचं शरीर निरोगी आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा सेल म्हणजे पेशी. आपण बघितलं की नाही, आपला मोबाईल असेल तर त्याला चार्जिंग करावं लागतंय. कुठली पण गोष्ट विदाउट चार्जिंग काही चालत नाही. गाडी असेल तर त्याला पेट्रोल भरावं लागतंय, काहीतरी करतो आपण, त्याच्यानंतर गाडी चालते. तसं आपल्या बॉडीतलं जे बेस आहे ते पेशी. आणि पेशी जर एनर्जेटिक असतील, सुदृढ असतील, निरोगी असतील तर ऑटोमॅटिक तुमची पूर्ण बॉडी निरोगी राहणार आहे. तर आता डीएक्सएन मध्ये आपण माहिती बघणार आहोत, आपल्याला आपल्या बॉडीतले सेल हेल्दी कसे ठेवता येतील, निरोगी कशी ठेवता येतील. आता जर त्याची विभागणी केली, म्हणजे आजारी पेशी आणि निरोगी पेशी, ह्याच्यात फरक काय आहे. सगळ्यात महत्वाची तुम्हाला आता 2 चित्र दिसत आहेत. ह्या चित्रामध्ये काय त्यांनी सांगितलंय, जी आजारी पेशी असते किंवा आजारी सेल असतो, त्याचं कसं असतं, त्याच्या आतल्या पेशी रिजिड असतात, कडक असतात, स्टबर्न असतात. आणि मग ते अजिबात वळतच नाहीत. फ्लेक्झिबिलिटी त्यांची गेलीये. ओके, समजा तेल खाऊन, हॉटेलचं खाऊन, मसल आपण जास्तीत जास्त स्पायसी खातोय किंवा जे
अनडायजेस्टेबल म्हणजे पचायला जड असतं ते आपण अन्न खात राहतो. त्याच्यामुळे होतं काय की त्याला तुम्ही जे जेवण करता त्यातनं काहीच पोषक तत्व असतात जी पेशीच्या आतमध्ये एंटर करतात आणि मग काय व्हायला लागतं आणि जरी तुमच्या पेशीच्या आतमध्ये गेलं ते अनवॉन्टेड जर असले तर ते त्याचं पचनच होत नसेल तर त्या पेशीतनं सगळ्यात महत्वाचं ते काय केलं जाईल ते बाहेर सुद्धा पडणार नाहीये. आणि याच्यामुळे गडबड काय व्हायला लागेल की या पेशीतनं जर तो कचरा बाहेर पडलाच नाही तर आतल्या आत वेस्टेज तयार व्हायला लागेल आणि हे जर वेस्टेज आतमध्ये वाढत वाढत गेलं तर काय व्हायला लागेल की तुमच्या पेशीतला कचरा पेशीतच राहायला लागेल. त्याच्यामुळं एक असतं अनहेल्दी सेल जे तुमच्या बॉडीला आजार तयार करतात. दुसरे असतात हेल्दी पेशी. हेल्दी पेशी काय करतात तर हेल्दी पेशींच्या आतल्या सगळ्या पेशी सॉफ्ट मुलायम असतात. त्याच्यामुळे जे जेवण करतात ते पूर्ण तुमच्या पोषक तत्व अंगी लागायला लागतात. त्याची पचन संस्था चांगलं काम करते आणि पचलेलं अनवॉन्टेड असेल ते पेशीतनं ड्रेन केलं जातं पेशीतनं बाहेर. म्हणजे तुमच्या बॉडीतली प्रत्येक पेशी हे एक कारखाना आहे, फॅक्टरी आहे आणि त्याच्या एका एका पेशीमध्ये सगळे आपण कसं कंपनीत काम करतो परचेस डिपार्टमेंट, अकाउंट डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, R&D डिपार्टमेंट, ओके, हे सगळं डिपार्टमेंट असतात. तसे प्रत्येक पेशीचं अंगभूत स्वतःच एक डिपार्टमेंट असतं आणि त्याच्यामध्ये इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट हे तिन्ही योग्य प्रमाणात काम करायला लागतं. आणि एक जर विचार केला 100 मिलियन सेल्स डाय पर मिनिट. आता बघा 10 लाख म्हणजे 1 मिलियन असे 100 लाख सेल्स दर मिनिटाला डेड होतात. आपल्या आपल्या बॉडीतले, गावाच्या बॉडीतले नाही, आपल्या बॉडीतले. आपल्या पेशीचे जे सेल असतात पेशीचे हे 28 दिवसात मृत होतात. लिव्हरच्या आपल्या बॉडीतले पेशी 500 दिवसात डेड व्हायला लागतात. आतडी पोटातली जे ना पचन संस्था 3 दिवसात. म्हणजे जर तुम्हाला चुकून काही फूड पॉयझन जर झालं आणि जर त्याचं पॉयझन पसरलं तर 3 दिवस भरपूर झाले तुमचा कार्यक्रम व्हायला. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं पोट आहे. तुम्ही काय खाताय, काय पिताय ह्याला जरा लक्ष द्या. आणि हे जर चुकीचं खाण्यात पिण्यात येत असेल, सातत्यानं राहिलं तर फक्त 3 दिवसात तुम्ही भयंकर आजारी पडू शकता. रेड ब्लड सेल्स, तांबड्या पेशी त्यांचं आयुष्य असतं 120 दिवस आणि पांढऱ्या पेशी म्हणजे प्रतिकारशक्ती ज्या वाढवतात हे काही तासापुरतच असतं. म्हणजे अगदी तुम्हाला जर चुकून डेंगू चिकनगुनिया काय झालं, ओके, किंवा कोरोना झाला तर काही दिवसात म्हणजे काही तासातच इन्फेक्शन व्हायला लागतं आणि व्हाईट ब्लड सेल तुमचे जर फटाफट खराब व्हायला लागले तर मग तुम्ही इन्फेक्शन ट्रिमेंडस घडू शकतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या बॉडीतल्या पेशी. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा आपल्या बॉडीतल्या पेशी आजारी का पडतात, आजारी पडायची कारणं काय आहेत. सगळ्यात महत्वाचं आपल्या पेशींच्या आतमध्ये जाते दररोज टॉक्सिन, जहर. त्याच्यानंतर ही पेशी राहते कुपोषित म्हणजे तुम्ही जेवतच नाही किंवा जे खाताय ते बॉडीच्या काही कामाचंच नाही. त्यांनी बॉडी कुपोषित राहिली. आणि तिसरं सगळं काय आहे म्हणजे टॉक्सिन नव्हतं, कुपोषित नव्हता, पण टेन्शनच एवढं होतं, तणाव एवढा वाढत गेला की असून जेवता येत नाही आणि मग म्हणजे चांगलं घर, गाडी, सगळं सुंदर लाईफ असून त्याला एन्जॉय करता येत नाही. टेन्शन खूप काहीतरी मानसिक ताणतणाव. त्याच्यामुळं ह्या 3 कारणामुळं आपण आजारी पडू शकतो आणि आजार तुम्हाला उद्भवतात. आणि ही ती 3 कारणं कुठून आली मग हे सगळं? तुम्ही बघताय दूषित पाणी, दूषित हवा, आपण फळभाज्या फवारण्या करतोय किंवा आपण आता सगळ्यात महत्वाचं शहरामध्ये राहतो, गाड्यांचे धूर, कारखान्यांचे धूर, प्रदूषण वाढत जातं. ह्याच्यामुळं पोल्युशन, प्रदूषण आणि कंटॅमिनेशन, प्रदूषित म्हणजे होतं चांगलं पण दुर्दैवानं आत्ताच्या ॲडव्हान्स जीवनशैलीमध्ये सगळं खराब होत गेलं. आणि मग हे टॉक्सिन आपल्या बॉडीतनं कुठनं चाललंय? हवेतनं चाललंय. आता हवा आपण कंट्रोल नाही करू शकत. आपण बघितलं काही लोक बघतात की आपण बघितलं यवतला गेलं त्याच्या पुढे त्याच्यानंतर MIDC मधलं काय काय असतं कारखान्याची सिडको फॅक्टरी आपण बघितली तिकडं खाली सोलापूर रोडला आपण जाताना या ठिकाणी किती प्रदूषण हवेचं आहे. पाणी आता खराब होत चाललंय. म्हणजे आपण युरिया सुपलाय केमिकल कारखान्यांचं पाणी नदीत जातंय किंवा सांडपाणी आपण टाकतोय एवढं सगळं सांडपाणी जमिनीत मुरतंय तेच पाणी ओके ड्रेनेज मधनं कसं येतं माहित नाही. आणि अन्न म्हणजे जे पौष्टिक नाही ते आपण सगळं खात राहतो. वडापाव, पिझ्झा, बर्गर, शॉर्मा, झोमॅटो. त्याच्यानंतर मग रात्रीच पोरं 12-1 वाजता झोमॅटोला ऑर्डर देतील, स्विगीला ऑर्डर देतील, काय खातात, काय पचतं नाही, मग ब्रेड, ओके. आणि मग हे सगळा जो प्रकार येतो आता हे कोणीही टाळू शकत नाही. ह्याला कॅज्युअली घेऊ नका आणि कॅज्युअली गेल्यामुळे तुमची आता अशी अवस्था होत चालली ह्या सगळ्यातनं
विषारी घटक बॉडीच्या आतमध्ये जातात आणि तुम्हाला येतोय तो वर्कलोड, टेन्शन, ताणतणाव. आणि असं नाही की अडाणी लोकांनीच टेन्शन आहे, शिकलेल्या लोकांना तर जास्त टेन्शन आहे. जास्त शिकला तर का शिकला? नोकरी मिळालीच नाही. मिळाली तर त्याला एवढं टेन्शन दिलंय की त्याला कामच येत नाही किंवा प्रत्येक ठिकाणी अपडेट राहावं लागतंय. म्हणजे नवनवीन काहीतरी सिलेबस वाढत जातो किंवा नवीन काहीतरी आपण म्हणतो ना की टेक्निक्स यायला लागतात आणि तुमचं शिक्षण किंवा तुम्हाला माहिती असलेलं नॉलेज अपुरं पडायला लागतं आणि त्यात तुम्हाला टेन्शनला सामोरं जावं लागतं. हे टेन्शन लहान मुलांना आहे, आपल्या बायकांना आहे, पुरुषांना आहे, म्हाताऱ्या माणसांना आहे. सगळीकडं एव्हरीवन इज अंडर स्ट्रेस इन होल वर्ल्ड आणि सगळे माणसं नुसती मशीन झालीत, मशीन. ओके. तो काय करतोय, काय खातोय, ही वस्तू हातात का घेतली, हातात घेतलेलं का घेतलंय, बघितलं तर का बघतोय, काहीही त्याला कळत नाही. फक्त तो एक बाहुली झालाय किंवा एक मशीन झालाय आणि तणाव Our body सगळ्यांचा is वाढत चाललाय. constantly exposed to मग excessive आता toxin, हे जे free काही सगळे जे radicals, प्रकार घडत chemicals. चाललेत, हे प्रकार का घडतात? तर आपल्या बॉडीतला कुठलाही माणूस आजारी पडायची 2 कारणं असतात. त्यातलं पहिलं कारण काय माहितीये का? आपल्या सर्वांच्या बॉडीमध्ये टॉक्सिन म्हणजे विषारी घटक जातायत. आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये असंतुलन घडतंय. आता असंतुलन कशाचं? मला जेवण जात नाही, माझी झोप होत नाही, माझं पोट साफ होत नाही, महिलांचे पिरियड रेग्युलर राहतच नाहीयेत किंवा मला भीतीच वाटत राहते किंवा फटिगनेस येत राहतो, आळस येतो, उत्साहच राहत नाही. आता सगळ्यात महत्वाचं शरीरामध्ये विष आणि असंतुलन हे आतील आणि बाहेरील कारणामुळे होतं. जसं की तणाव. हे तणाव कुठला असू शकतो? तणाव असू शकतो बाहेरचा. म्हणजे जॉब बरोबर नाही किंवा सासूरवाशी नाही, घरचे लोकं समजून घेत नाही किंवा शहरात आलोय पण पैसे कमी पडतायत, राहायचा प्रॉब्लेम आहे, मुलांना शाळेत टाकायचा प्रॉब्लेम आहे. हे अंतर्गत काय? पोटच साथ देत नाही, पचतच नाही, जेवणच जात नाही, पोट दुखत राहतं किंवा अंगी लागत नाहीये. ॲसिडिटी होत राहते, जळजळ करत राहतं, डोकं दुखत राहतं. हे झालं तणाव, स्ट्रेसमुळं. आधुनिक जीवनशैली, विषारी घटक, हवेचे प्रदूषण, दूषित पाणी, केमिकल्स आणि मेडिसिन्स ह्याच्यामुळे काय होतं, की एक असतं अंतर्गत आणि एक असतं बाहेरनं येणारे फॅक्टर्स. तणाव बाहेरचा, आधुनिक जीवनशैली, फ्री रॅडिकल्स, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन. आता हे तर झालं बाहेरचं किंवा आतलं. पण ह्याचा काही संबंधच नाही. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, इनपुटवर खूप डिपेंड आहे. इनपुट जे टाकतात तेच प्रोसेस होतं आणि तेच आउटपुट येतं. इनपुट म्हणजे काय? आपण जे शरीरात आत घेतो ते, हवा घेतो, पाणी पितो, जेवण जेवतो. कसा जेवतो? काही लोकं भरपूर जेवत राहतात. गरजच नाही. पण त्याला वाटतं, की तुडुंब गळ्याला येईपर्यंत खायलाच पाहिजे मला तिन्ही वेळेस. त्याच्यामुळे तो खूप खात राहतो. किंवा काही लोकं फ्रिक्वेंट फूड घेत राहतात. सारखं-सारखं जेवत राहतात. 8 वाजता, 10 वाजता, 12 वाजता, 4 वाजता, 6 वाजता, पुन्हा रात्री 8 वाजता. अरे करतोय काय? जेवतोय काय तू एवढा? तुम्ही जे पोटात टाकता, वारंवार जेवता, ते सगळं बॉडीला काम करावं लागतं, पचवावं लागतं, डायजेस्ट करावं लागतं, नको ते बाहेर काढावं लागतं. तुम्हाला जर कंपनीत कोणी 4 कामं जास्त सांगितली, तर त्या बॉसवरती, सुपरवायझरवरती तुम्ही राशन काढता. घरात तुम्हाला जास्त कामं पडली, तर तुम्ही त्रागा करता, चिड करायला लागता. मग तुम्ही जी जेवताय, बॉडी बिचारी किती सहन करणार आहे? तिला पण त्रास होतो आणि काही लोकं पटपट जेवतात. म्हणजे जेवायलाच त्यांना वेळ नसतो. नुसतं कामच पडलंय. सतत कामात पालताय आपण म्हणतो त्याला. आणि त्यामुळे जेवणाला जो वेळ द्यायला पाहिजे, अन्नपूर्णा म्हणतो ना आपण, एक यज्ञ आहे तो. पण जेवणासाठी वेळ नाही. पटापट खाऊन घेतात. मग काहीतरी रेडी टू ईट फूड, रेडी टू ईट, RTE फूड म्हणजे रेडी टू ईट फूड खायला लागतात. त्याच्यामुळे पटपट जेवण करतात. ॲसिडिक खूप खात राहतात आणि खूप शिजवलेलं, खूप उकळलेलं. हॉटेलला गेला तर कुठल्या भाज्या उकळवतोय आणि मग नुसते ग्रेव्ही करून ठेवतात. अंडी पाहिजे, अंड टाकलं. चिकन पाहिजे, चिकन शिजवलेलं बॉइल्ड पीस टाकले, झालं ग्रेव्ही. मटणाची ग्रेव्ही झाली, चिकनची ग्रेव्ही झाली, अंड्याची ग्रेव्ही झाली. अरे काय चाललंय? त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काही न्यूट्रिशन्स राहिलेच नाही. आणि एवढंच सगळं करून ताज्या हिरव्या पालेभाज्या तुमच्या खाण्यात येतच नाहीत आणि ज्या येतात त्याच्यावरती पण केमिकल ॲसिड भरपूर मारलंय. त्याच्यामुळं ही सगळी झाली तुम्ही आजारी पडायची तयारी, पूर्वतयारी आणि अशी दररोज आपण सगळेजण ती तयारी If the body वाढवतोय. is unable to discharge the toxin, मग आता गंमत काय झाली? जे माझ्या बॉडीमध्ये गेलं, ते बॉडीला काम करावं लागेल. पण बॉडीत काम करत असताना मी जे खाल्लंय ते पचलंच नाही. हवाच प्रदूषणाची गेली. पाणी पिला ते काहीतरी गडबडीत होतं. त्याच्यामुळं तुम्ही जे आत टाकलं, ते कचरा जर ते उपयोग बॉडीला नव्हता, तर आतमध्ये जे विषारी घटक गेले, त्याची रेती झाली
आणि आतल्या रक्ताबरोबर मी जेवण जेव्हा जेवत गेलो त्याच्यावर त्याचा संयोग झाला आणि त्या संयोगाचं रूपांतर काय झालं की मग मूत्राशयातील आम्ल आणि खाड्यामध्ये रूपांतर म्हणजे किडनी स्टोन झाला. ओके, किंवा आपण त्याला म्हणतो गॉल पित्ताशयातला असेल तर गॉल ब्लॅडर स्टोन झाला. म्हणजे तुम्हाला आतमध्ये ऍसिडिटी खूप वाढल्यामुळे न पचल्यामुळे आतमध्ये स्टोन तयार झाले, खडे तयार झाले. किडनी झाला तर किडनी स्टोन आणि तुमच्या पित्ताशयात झाला तर गॉल ब्लॅडर स्टोन. एवढंच नाही थांबलं ते. आता तुम्ही खाताना चुकीचं खाताय, अवेळी खाताय, तुमचं पचत नव्हतं आणि मग आतल्या तुमच्या रक्तासोबत, आतल्या एन्झाईम सोबत त्याचा संयोग झाल्यानंतर त्याचं रूपांतर चरबी आणि मेदामध्ये झालं. ओके. आणि मग हे फॅट्स तुमच्या बॉडीतल्या वाढत गेल्या आणि चरबी म्हणजे काय म्हणतो आपण फॅटी ऍसिड्स म्हणतो की नाही, गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल. आपण बघा गावाकडे एक डायलॉग मारतो, त्याला लय चरबी आली चरबी. अरे चरबी ही प्रत्येकाला असते, पण ही जी चरबी आहे ना त्याला म्हणतात गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल. ही जर बॅड चरबी आली ना तर तुम्हाला घालवते, ते हार्ट अटॅक काढू शकते. ओके, त्यामुळे सोपी नाही तुमची खराब चरबी. त्यामुळे तुमची चरबी मापात ठेवा, सगळ्यात महत्वाचं. चरबी जास्त वाढू देऊ नका. त्यामुळं ह्याचा अंतर्गत खाण्याशी संयोग व्हायला लागतो, त्यातनं कोलेस्ट्रॉल वाढतं, त्याला म्हणतात बॅड कोलेस्ट्रॉल. आणि फॅट म्हणजे काय, फॅट म्हणजे वजन वाढत गेलं, म्हणजे तुमच्या बॉडीत तुम्ही जे आतमध्ये घेतलं ते पचलं नव्हतं, मग बॉडी शरीराच्या आतल्या आतच ते बाजूला ठेवलं, आतल्या आतच, ते बॉडीतनं बाहेर निघलंच नाही. हे जे आतल्या आतच बॉडीत राहिलं आणि तुम्ही तसंच काम करत राहिला. If तुमचं such वय वाढत toxin गेलं, cannot be त्याच्यानंतर discharged out तुमचं of the लग्न body for झालं, too long, मुलं झाली, काम करताय, वय झालं 40, 50, 55 आणि मग बरेच वर्ष आतमध्ये कचरा साठत गेला आणि त्या कचऱ्यात इन्फेक्शन झालं आणि त्याच्यात गाठी तयार झाल्या. मग त्या गाठी ब्रेस्टमध्ये असू शकतात, पोटामध्ये असू शकतात, आतड्यामध्ये असू शकतात, गर्भाशयात असू शकतात, किडनीमध्ये असू शकतात. कुठेही कोणालाही कसलाही कॅन्सर होऊ शकतो. ओके. फुफ्फुसाचा पण कॅन्सर होतो, ब्रेन ट्यूमर सुद्धा होतो, ब्रेनमध्ये पण कॅन्सर होतो, त्वचेचा पण कॅन्सर होतो. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये शारीरिक समस्या वाढत जातात. बघा, सुरुवात झाली पेशीपासून आणि मग काय झालं, मी जेवण करत होतो, मी काय खात होतो, माझं लक्ष नव्हतं. मग मी काय खातोय, काय पितोय, ताण-तणाव, मी आधुनिक जीवनशैलीमध्ये आलो. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, दगदग, ताण-तणाव, कचरा आतमध्ये आला. माझं पोट साफ झालंच नाही, मला जेवण जात नव्हतं, पोट गच्च होत होतं. मग ते आतमध्ये साठत गेलं, मग कोलेस्ट्रॉल आलं, मग वजन वाढत गेलं, मग मला किडनी स्टोन व्हायला लागले, मूळव्याध व्हायला लागलं. म्हणजे तुम्ही आजारपणात आहात आणि याचा पुढे जाऊन कॅन्सर होऊ शकतो. मग ह्या 3 अवस्था तुमच्या बॉडीत कुणाच्या होऊ शकतात? अरे जगातल्या प्रत्येक माणसाच्या होऊ शकतात. तो श्रीमंत आहे का, गरीब आहे का, आफ्रिकेतला आहे का, भारतातला आहे का, अमेरिका आहे, जपानचा आहे, काय घेणं-देणं पडलेलं नाही. निसर्गाने सगळ्यांना बॉडी एकसारखी दिली आहे आणि ती बॉडी आपण जपायला पाहिजे. पण काय होतं, सगळ्यात महत्वाचं हे सगळ्यापासून तुम्हाला वाचवेल कोण? एकच डी-एक्सनचा गॅनोडर्मा. गॅनोडर्मा काय? गॅनो म्हणजे मशरूम, डर्मा म्हणजे त्वचा. हा जो डी-एक्सनचा गॅनोडर्मा आहे, याला म्हणतात किंग ऑफ अडॉप्टोजन. म्हणजे सगळ्यात महत्वाचं तो जो गॅनोडर्मा आहे, आपल्या डॉक्टर लिम सरांनी त्याचा शोध लावला. त्यांनी स्वतः तयार केला आणि हा जो गॅनोडर्मा आहे, याच्यामध्ये 400 पेक्षा जास्त मेडिसिनल थेरपेटिक व्हॅल्यूज आहेत आणि 400च नाही, अजून रिसर्च चालू आहे. किती सापडेल माहिती नाही. त्याला म्हणतात चमत्कारिक मिरॅक्युलस मशरूम सगळ्यात महत्वाचं. आणि हे जे आहे गॅनोडर्मा, डीएक्सन कंपनीचा गॅनोडर्मा, हे आहे नॉन टॉक्सिक, नो साइड इफेक्ट. म्हणजे सगळ्यात महत्वाचं हा जो गॅनोडर्मा आहे त्यांनी डीएक्सनच्या सगळ्या प्रोडक्टमध्ये ऑलमोस्ट टाकलाय आणि तो बिनविषारी आहे. त्याचा कुठला साइड इफेक्ट होत नाही आणि सगळ्यात महत्वाचा हा कुठल्याच आजारासाठी बनलेला नाही. म्हणजे डीएक्सनचं प्रोडक्ट फक्त दमा, बीपी, डायबिटीज, संधिवात, महिलांचे आजार, मुलांचे आजार, कॅन्सर, संधिवात, त्वचेचे आजार, हार्मोन इम्बॅलन्स एवढ्यावरतीच काम न करता संपूर्ण शरीराची कार्यप्रणाली सुरळीत करतं. संपूर्ण शरीर निरोगी बनवतं. पूर्ण शरीरामध्ये पंचकर्म करतं. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि इट इज अ सिंगल सोल्युशन फॉर मल्टिपल हेल्थ
प्रॉब्लेम्स. म्हणजे डिएक्सनचं मी जर हा गॅनोड्रामा कंझ्युम करत असेल तर माझे अनेक असाध्य आजार सुद्धा बरे होतील. आणि मी जर चांगला असून हे प्रोडक्ट खात असेल तर मी उद्या भविष्यात जाऊन आजारी पडणार नाही, तंदुरुस्त राहणार, अँटी एजिंग दिसणार, तरुण दिसणार आणि मस्तपणे दीर्घायुषी हेल्दी जगणार. ओके. अनेक आजार ज्यांना चालू असतील त्यांनी त्यांच्या आजारासोबत डिएक्सनचे प्रोडक्ट चालू ठेवू शकता. कधीपर्यंत चालू ठेवू शकता? तुमचे आजार मुळापासून जाईपर्यंत डिएक्सनचे प्रोडक्ट चालू करू शकता. त्याच्यानंतर फक्त डिएक्सनचा चहा कॉफी तुम्ही कंटिन्यूअस करू शकता. शरीर जर कायम टोटल बॉडी तंदुरुस्त पाहिजे असेल तर तुम्ही गॅनोड्रामा खायला सुरुवात करा. कोणी बनवला गॅनोड्रामा? डॉक्टर लिम. ओके. हा तो आपल्याकरता साक्षात परमेश्वर, सगळ्यात महत्वाचं अव्याहतपणे आपल्याकरता अहोरात्र काम करतात. आम्ही स्वतः तर कुठे देव पाहिला नाही, पण डॉक्टर लिमच्या स्वरूपात आम्ही त्यांना अनुभवतो. ते आम्हाला भेटतात, आमच्याशी फोनवरती असतात. पर्सनली आपण त्यांच्याशी भेटू शकतो. यातल्या बऱ्याच लोकांनी तो पाहिलाय. यातले डिएक्सनचे बरेच डिस्ट्रीब्युटर जे आता मीटिंग पाहतायत ते मलेशियाला सुद्धा आले होते. पण आपलं भाग्य आहे की आपण यांना फॉलो करतो आणि ते सुद्धा हे प्रोडक्ट अजूनही स्वतः सेवन करतात. मग गॅनोड्रामा काय आहे? सगळ्यात महत्वाचा याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे. ऋग्वेद, अथर्ववेद, ओके, सामवेद, ओके. हे जे आहेत ऋग्वेदामध्ये काय लिहिलंय? सोमरस म्हणून त्याचा उल्लेख केला गेलाय. जपानमध्ये काय म्हणतात त्याला? अमरत्व प्रदान करनेवाली जडीबुटी. तुम्हाला कधी मरू देणार नाही, तरुण ठेवायला लागेल. कोरियामध्ये काय म्हणतात? दीर्घायु प्रदान करनेवाली जडीबुटी. चीनमध्ये एका आयुर्वेदिक मूल पुस्तक आहे शेन लॉन्ग हर्बल क्लासिक मध्ये देवताओं की जडीबुटी म्हणजे त्याला परमेश्वराने तयार केलेली जडीबुटी असं संबोधतात. आयुर्वेदिक के ग्रंथ कार्याभिषेक में इसे बनाकर ईश्वर ने अपने चातुर्य का प्रदर्शन किया है और अपनी शक्ती का परिचय दिया है. म्हणजे परमेश्वराने हे तयार करून अद्भुत एक कलाकृती आपल्यापर्यंत आली आहे. आणि दादांनो, ही डिएक्सन शिवाय कोणाला खायला मिळत नाही. आपापली पाठ ठोकता, कम ऑन डिएक्सन. त्यामुळे आपण सगळे भाग्यवान आहोत. आपल्याला मिळालंय. मिळालंय म्हणजे माहिती फक्त नाही, आपण खायचंय ते मजबूत खात राहा आणि तुमच्याकडे बघून मार्केट तयार व्हायला लागेल. त्यामुळे याला म्हणतात जडीबुटीचा राजा. वैज्ञानिक नाम गॅनोड्रामा लुसिडम, चीनमध्ये लिंगझी, जपानमध्ये ऋषी, भारतामध्ये संजीवनी जडीबुटी सगळ्यात महत्वाचं. आणि चीन में अमरत्व की देवी ऋषी सेन्सी के हात में गॅनोड्रामा आहे. ते बघा, आपल्याकडे कशी देवी असते, असा लक्ष्मी माता असा हात करते मस्तपैकी, काहीतरी हातामध्ये त्रिशूळ गदा काहीतरी असतं, तसं त्यांच्या हातामध्ये काय गॅनोड्रामा चीनच्या देवतामध्ये, जिनकी लोक हजारो वर्षों से पूजा करते आए हैं. आपल्यापर्यंत ते आलंय. आणि सगळ्यात महत्वाचं गॅनोड्रामा लुसिडम हे कोशिका स्तरीय पर कार्य. आपण म्हणलो ना सेल्युलर हेल्थ. सेल्युलर हेल्थ ही ऍलोपॅथी मध्ये सुद्धा कोणी बघत नाही. ऍलोपॅथी काम करतं डायरेक्ट डिसीजवर. अरे डिसीजच्या आतमध्ये पण मायक्रो लेवलला गेल्यानंतर सेल असतो, सेल. हा सेल वरती कार्य करतं. मग सेल मध्येच मी जर आजार बाहेर काढला तर तो कशाला टिश्यू ऑर्गन पर्यंत जर माणूस खराब व्हायला लागेल. मी सेल वरतीच काम करणार जेणेकरून तो आजार बॉडीमध्ये वाढणारच नाही आणि सूक्ष्मातल्या सूक्ष्म पेशीवरती जाऊन कार्य करतो. म्हणून म्हणतो आपण पेशी निरोगी, शरीर निरोगी. पेशी रोगी, शरीर रोगी. पेशी इज डेड, माणसं डेड. त्याच्यामुळे सर्वात तयार झाली पेशी आई वडिलांच्या हार्मोन्स पासून पेशी तयार झाली. मग पेशीतनं पेशींचे समुदाय तयार झाले. मग बाळाचे अवयव तयार झाले. आतमध्ये सगळ्या संस्था तयार झाल्या आणि एका बाळाने जन्म घेतला आणि त्या बाळाचा झालाय आता मोठा माणूस 50, 55, 60 आणि आपण सगळे एका सूक्ष्म पेशी जन्माला आलो. सूक्ष्म पेशीमध्ये जन्माला यायला भाग्य लागतं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आपण आता ब्रह्मांडात पाऊल तर ठेवलंय आणि ब्रह्मांडात एक्झिट पण आहे आपला. मग आपण हे लाईफ सर्वांग सुंदर चांगल्या पद्धतीनं घालवायला, एन्जॉय करायला पाहिजे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं किंग ऑफ ऑल हर्ब जडीबुटी ओंकार राजा. याचं कार्य काय? शरीरातले विषत्व कचरा बाहेर पडल्याशिवाय नुसती औषधं खाऊन उपयोग नाही. ऍलोपॅथीची औषधं तेव्हाच योग्य काम करतील जेव्हा तुमच्या शरीरातील विषत्व बाहेर पडतील. तेच काम तर करते ना दादा डिएक्सनचा गॅनोड्रामा. त्याच्यामुळे डिटॉक्स करण्यासाठी तुम्हाला डिएक्सनचे प्रोडक्ट खावे लागतील. आजारी असा किंवा आजारी नसा, जडीबुटीचा राजा.
मग काय बनवलं, त्याच्यापासून बनल्या 2 प्रकारच्या कॅप्सूल. एक आहे आरजी आणि एक आहे गॅनोसिलियम. आरजी गोळी तयार करण्यासाठी 90 दिवसांचा गॅनोडर्मा तयार झाला आणि मग ते फ्रूट कट केलं आणि मग त्याच्यावरती प्रोसेसिंग करून आरजी गोळी तयार झाली. आणि सगळ्यात महत्वाचं काय, आरजीचा रोल काय, इट इज अ डिटॉक्सिफायर. म्हणजे आपल्या बॉडीच्या आतमध्ये 2 विषारी कचरे असतात, एक पाण्यात विरघळणारे, न विरघळणारे. दोन्ही प्रकारे बॉडीत लपलेला कचरा बॉडीतनं बाहेर हाकलून द्यायचं काम करतं आरजी, ऋषी गॅनोडर्मा. मग हे खाल्ल्यानंतर काही लोकांना लूज मोशन होऊ शकतं, काही लोकांना सर्दी कफ वाढू शकतं, काही लोकांना जुलाब लागू शकतात, काही लोकांना फ्रिक्वेंट युरिनेशन व्हायला लागतं, काही लोकांच्या त्वचेवरती थोडे रॅशेस यायला लागतात. या लोकांनी पाणी भरपूर पीत राहायचं. आरजी कचरा बाहेर काढतो, तो कचरा निकालता है और जीएल कचरा आने से रोखता है. मग जीएल काय करतं, हा 18 दिवसांची मुळं तयार झाल्यानंतर ते मायसेलियम वाढवलं जातं आणि याचं कार्य काय, पेशी व ऊती. पेशी म्हणजे सेल, ऊती म्हणजे टिश्यूज, यांना रोज नियमित तंदुरुस्त ठेवणे आणि तुमच्या पेशीची नवनिर्मिती करत राहणे, त्याच्याकरता तुमची बॉडी बॅलन्समध्ये ठेवतं. बीपी ओके, शुगर ओके, डायबिटीस ओके, थायरॉइड ओके, भूक लागणार, खाल्लेलं पचणार, झोप येणार, वजन उंची शरीर वाढणार, महिलांचा पिरियड रेग्युलर येणार, रेग्युलर थांबणार. या सगळ्या क्रिया ऑटोमॅटिक होण्यासाठी काय खायला पाहिजे, आरजीजीएल रेग्युलर. कोणी खायला पाहिजे, सर्वांनी खायला पाहिजे. सर्वांनी किती खाऊ शकता, एक आरजी 1 जीएल, त्याला मी म्हणतो एक जोडी, एक पेर दररोज, सकाळी एक पेर, संध्याकाळी एक पेर. आणि मी 2 पेर खाल्ल्या, मला बरं वाटत गेलं. सगळ्यात महत्वाचं, 2 पेर खातोय आणि मला त्रास झाला आणि मला जुलाब लागले, पोट साफ होतंय, सर्दी भरपूर झाली, तर एक मनाला प्रश्न विचारायचा, हे मला सहन होतंय का? होत असेल तर होऊ दे. कचरा एकदा निघून गेला की स्वच्छ झालं की तुम्हाला बरं वाटायला लागेल. सहन होत नसेल, 2 पेर खाताय, 1 पेर खाऊ शकता. ओके, म्हणजे तुमचा डोस कमी करू शकता. पण जर पेशंट असतील, त्यांना आजार खूप असतील, तर जसा आजार जेवढी वर्ष बॉडीमध्ये आहे, 10 वर्ष असेल तर 10 महिने खा, 5 वर्ष असेल तर किमान 5 महिने खा, 2 वर्ष असेल तर किमान 2 महिने तरी खा. म्हणजे तुम्ही जेवढे वर्ष आजाराची सांगतात, तेवढे महिने इमानदारीत आर्जेल खायला सुरुवात केली. कधीपर्यंत खायची? तुमचे रिपोर्ट नॉर्मलला येईपर्यंत. आरजीजीएल मध्ये आहे 100% गॅनोडर्मा आणि हा काय करतो, तुमच्या शरीराला मदत करतो. त्याच्यानंतर आता सगळेच लोक काय आरजीजीएल खाणार नाहीयेत. मग अशा लोकांचं, गरीबों का अमिताभ बच्चन, आपला डीएक्सनचा ऋषी गॅनोटी, नाही जमत आरजीएल खायला. मग घरी सगळे चहा पिताना दुधाचा, दूध घ्या, साखर घ्या, चहापत्ती घ्या. डीएक्सनचा एक ऋषी गॅनोटीचा डबा घ्यायचा, त्याच्यामध्ये टाकलाय गॅनोडर्मा आणि याला दूध टाकायचं नाही, साखर टाकायची नाही, फक्त गुळ व पाणी एकत्र उकळल्यानंतर गॅस बंद करणे आणि एका कपाला 1 चिमट किंवा ग्लासभर गरम उकळलेल्या पाण्याला एक सपाट चमचा डीएक्सनच्या ऋषी गॅनोटी मधीलच चहापत्ती टाकायची, त्या पातेल्यावर झाकण ठेवायचं, 5-10 मिनिटांनंतर चहा गाळून काढा, पीत बसायचं. हे काय करतं, शरीरातील अँटीऑक्सिडंटचे प्रमाण वाढवते, उत्साह व जोश निर्माण करते, एनर्जी वाढवते. पित्ताचं म्हणजे रक्तातलं पित्त, हीट, ऍसिडिटीला संतुलित करते, पचन संस्था चांगली करते, अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी करून टाकते, तुमचं लाईफ निरोगी दीर्घायुष्य मिळते, पचन संस्था चांगली होते, उत्साह वाढतो, पित्त कमी राहतं, पोट साफ होतं, वजन संतुलित राहतं. आणि जर तुमचं पोटच साफ झालं, तर तुमचा उत्साहच वाढला, बॉडीतलं पित्त संतुलित जर झालं, तर तुम्हाला हृदयविकाराचा त्रास 50% कमी व्हायला लागेल. हाच्या गावागावात, खेडोपाडी, प्रत्येक घराघरात हर घर घर डीएक्सन, हर हर महादेव घर घर डीएक्सन असं झालं पाहिजे. घराघरात घुसून चहाचा प्रचार आणि प्रसार करा. गोरगरिबांना आरोग्य द्यायचं काम करा. सगळ्यात महत्वाचं, आपण स्वयंसेवक आहोत त्या ईश्वरांचे, डॉक्टर लिमचे. प्रत्येक माणसाचा मरेपर्यंत निरोगी राहण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे, त्याला मिळवून देण्याचं कार्य माझा डीएक्सन डिस्ट्रीब्युटर मरेपर्यंत करत राहील, जोश के साथ. त्याच्यामुळं आपलं काम आहे की गावागावापर्यंत, घराघरापर्यंत डीएक्सनचा चहा पोहोचवणं. आता चहा सोबत ज्याला चहा स्टँडर्ड पाहिजे, त्याला कॉफी आपल्याकडं, मग आपल्याकडं कॉर्डिसेप्स कॉफी आली, 3 in 1 कॉफी आली, 2 in 1 कॉफी आली.
तुम्हाला जी आवडेल ती कॉफी घ्या. कॉफीमध्ये गॅडर्माचं प्रमाण 18% आहे, चहामध्ये 2% आहे. चहामध्ये तुम्ही दूध आणि साखर टाकायची गरज नाही, पण कॉफीमध्ये आपल्या ऑर्गॅनिक साखर आहे. सगळ्यात महत्वाचं नॉन डेअरी क्रीमर सोया मिल्क आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त एका पोडीमध्ये 3 in 1 केली 4 कप, कॉर्डिसेप केली 2 कप, 2 in 1 ब्लॅक कॉफी केली 8 कप. एका पुडीत 8 कप होता. तुम्हाला जी आवडेल ते घ्या. सगळ्या कॉफी चांगल्या आहेत. कोणाला बद्दल मी काय म्हणू शकणार नाही. एक नंबर सगळ्यात स्वस्त आणि मस्त लिंग्झी 2 in 1. त्याच्यानंतर 3 in 1. चव पाहिजे मला काहीतरी असं मस्त रोमॅन्टिक वाटलं पाहिजे, फ्रेश वाटलं तर मग कॉर्डिसेप कॉफी. तुम्हाला जी वाटेल ती कॉफी घ्या. त्याच्यात तुम्ही काही टाकू नका. फक्त उकळलेल्या पाण्यात पावडर मिसळून तुम्हाला प्यायचे. चहा कॉफी बद्दल मी बोललो, आरजीएल बद्दल बोललो. आता मी इथून पुढे बोलणार आहे लहान मुलांच्या खाण्यापिण्याबद्दल. आपण आपल्या लाडक्या तान्हुल्या बाळांना हातात मोबाईल देतो, त्याच्यानंतर त्याला पेप्सी चारतो, कुरकुरे चारतो, वडापाव चारतो, पिस्ता बर्गर खायला देताय, ब्रेड खायला देताय. ते खरंच पौष्टिक होतं का? आत्ताच्या आयांना मला माहितीये, म्हणजे भरपूर शिक्षण झालंय, नोकऱ्या भरपूर मिळाल्यात, पण आपलं भविष्य आपल्या मुलांच्यावरती डिपेंड आहे. त्यामुळे त्यांचं आरोग्य, ते काय खातायत, काय पितायत ते जपायला पाहिजे. त्यांच्या हातात पिझ्झा बर्गर न येता फ्रुट्स कसे मिळतील, चांगली फळं कशी येतील याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. कारण तुमची मुलं आता शाळेमध्ये किंवा सारखी आजारी पडतात, वयोमानानुसार तुमची वजन उंची वाढत नाही किंवा सतत सुस्त, आळशी, चिडचिडी असतात किंवा त्यांची डेव्हलपमेंटची चंट प्रॉम्प्ट वाटत नाही. ह्याचं कारण कुपोषण बच्चे को हमेशा के लिए शरीर और दिमाग से कमजोर कर देता है. त्यांचं शरीर कमजोर असेल, त्यांचा मेंदू कमी चालायला लागेल आणि आज हमारे देश का लगभग हर दूसरा बच्चा कुपोषण का शिकार आहे. हे मी सांगत नाही, आमिर खान सांगतोय आणि तो सांगतो इंटरनॅशनल नॅशनल लेवलला. कुपोषण का मतलब आहे सही पोषण की कमी. कुपोषण म्हणजे काय, की जरी श्रीमंत घरातला आहे आणि तो खातोय वडापाव, मिसळपाव, सॉस, पॅकेज्ड फूड, तर तुम्ही चांगलं भलतेच काहीतरी खाताय. त्याच्यामुळं गर्भ से लेकर जन्म के पहले 2 साल बच्चों में कुपोषण का सबसे ज्यादा खतरा होता है. म्हणजे ती महिला गर्भवती असल्यापासून मूल 2 वर्षात होईपर्यंत ते जर कुपोषणाचं शिकार झालं तर त्याला आयुष्यभर तुम्हाला असं काहीतरी कमतरतेमध्ये सांभाळावं लागेल. इस दौरान अगर हम कुछ सही कदम उठाएंगे तो बच्चों को इस खतरे से बचाया जा सकता है. ओके, कुपोषण के खिलाफ हम जंग छेडेंगे. हे सांगतील आमिर खान, हे सांगतील सगळे सरकार, सांगतील सगळे गव्हर्नमेंट, पण त्यांच्याकडे असं ठोस कुठलंच प्रोडक्ट नाही जे ते करू शकतात. पण आपल्याकडे आहे टीएक्सनची स्पिरुलिना. मुलांच्या पर्यंत जायला पाहिजे, गर्भवती महिलांच्या पर्यंत जायला पाहिजे, प्रत्येक छोट्या मुलांनी खायला पाहिजे. जर तुम्ही हे मुलांना दिलं तर मुलांचं भविष्य उज्ज्वल बनायला लागेल. मुलं आजारी पडणार नाहीत. त्यांना जे कमी मिळालंय ते सगळं चांगलं पौष्टिक तत्व मिळायला लागेल. त्याच्यामुळं जरी अगर बार-बार समझाने से पर भी समझ नहीं जाएंगे तो इसका दोषी बच्चा नहीं, कुपोषण भी हो सकता है. म्हणजे मुलांना किती जरी वेळा सांगितलं तरी मुलं ऐकतच नाहीत. अभ्यासच करत नाही, त्याच्या लक्षातच येत नाही. हा माठ आहे का, मठ्ठ आहे का, बिंडोक आहे का, असे त्यांना आपण काय बोलतोय. अरे त्याचं बॉडी साथ देत नाही, त्याचा मेंदू साथ देत नाही. तारे जमीन पर एकदा पिक्चर बघा, नसला बघितला तर तुम्हाला कळेल काय प्रॉब्लेम आहे. अरे इथं कुपोषित मुलंच होती, मतिमंदच होती, पण अल्बर्ट आइन्स्टाईन घडला, त्याच्यानंतर थॉमस अल्वा एडिसन घडला, जो मतिमंद म्हणून त्याला शाळेतनं बाहेर काढला. त्याने 800 पेटंट मिळवले, जगात एक नंबर झाला. सगळ्यात महत्वाचं निक बोजिस एक आहे, त्याचा आपण तुम्हाला टीव्हीला दाखवतो मी. तो एक आजारी होता, त्याला हातपायच नव्हते जन्मजात. म्हणजे अशी मुलं सुद्धा चमत्कारी घडू शकतात जर त्यांना पोषण चांगलं मिळालं तर. मग असं पोषण सगळ्यात महत्वाचं. मुलं कुपोषित का राहतात? एकतर अभावाने, म्हणजे त्यांना खायला प्यायला मिळालंच नाही. आपण बघतो ना सिग्नलच्या कडेला एका पातळीत गोरेगरिबांची पोरं फिरत असतात. एकीकडे स्वभाव, हे बघा अशी गरलट्ट, मग काहीतरी मस्तपैकी टीव्ही, मोबाईल, फ्रीज, कुरकुरे, फ्रँचायझी काहीतरी खात राहतील. स्वभावाने कुपोषित किंवा अभावाने कुपोषित, ह्या 2 पैकी प्रॉब्लेम सगळे वाढत चाललेत. पण त्याला बॅलन्स करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं कुपोषण राष्ट्रीय शर्मन आहे. 42% भारतातली मुलं कुपोषित आहेत, आज सांगतात मनमोहन सिंग. आणि कुपोषणामध्ये आपण पाकिस्तान आणि बांगलादेशच्या खालच्या नंबरला कार्य करतो. जर नसेल तर जाऊन चेक करा.
ही कुपोषित सगळी मुलं राहिलीत. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, लेट युअर फूड बी युअर मेडिसिन. तुम्ही जे खाता पिता हे तुमचं औषध असलं पाहिजे असं सांगतात हिपोक्रेटस. हे कोण आहे? ॲलोपॅथीचा जनक आपण ज्याला म्हणू शकतो. मग हर स्वस्थ रहने के लिए रोज रोज एका माणसाला निरोगी राहायला, स्वस्थ राहायला 46 पोषक तत्व अंगामध्ये असायला लागतात. मग ही पोषक तत्व कुठली कुठली असतात? सगळ्यात पहिल्यांदा व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए जर बॉडीमध्ये कमी आलं, लॉस ऑफ व्हिजन म्हणजे दृष्टी कमजोर व्हायला लागेल. ओके, किंवा त्याला रातांधळेपणा यायला लागेल, किंवा कधी कधी त्याला दिसायचं बंद होईल व्हिटॅमिन ए कमी आलं म्हणून. व्हिटॅमिन बी1 जर कमी झालं तर आजार होतो बेरी बेरी, म्हणजे वीक मसल्स व्हायला लागतात. अँड व्हेरी लिटल एनर्जी म्हणजे फक्त सारखं सारखं म्हणजे कमजोरी, विकनेस. व्हिटॅमिन सी कमी असेल, स्कर्वी एक आजार आहे. स्कर्वी म्हणजे हिरड्यातनं रक्त निघत राहतं. ओके, आणि ते बरंच होत नाही. एखादा आजार झाला तर लवकर बराच होत नाही. व्हिटॅमिन डी जर कमी असेल तर रिकेट्स किंवा मुरदूस व्हायला लागतो त्याला. त्याची हाडं बेंड होतात किंवा हाडं सॉफ्ट व्हायला लागतात, हाडं ठिसूळ व्हायला लागतात. जर कॅल्शियम कमी झालं, हाडं आणि दात किडायला लागतात, हाडं ठिसूळ होतात, दात किडायला लागतात, हाडं कमजोर व्हायला लागतात. त्याच्यानंतर आयोडीनची कमतरता असेल तर गॉयटर उठतं बघा. इथं महिलांना थायरॉइड होतो, म्हणजे आपण गळ्याला काहीतरी उठलंय, आणि ग्लँड्स इन द नेक अपिअर स्वोलन म्हणजे गळ्याभोवतीचा कंठ असतो ना, कंठ, हा कंठ असा सुजल्यासारखा तुम्हाला वाटायला लागेल. आणि जर मुलांना आयोडीन कमी मिळालं तर मेंटल डिसेबिलिटी होते. त्यामुळं पिंक सॉल्ट डिएक्सनचं घराघरापर्यंत गर्भवती महिलांच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे. मीठ पण डुप्लिकेट आहे, मिठात भेसळ आहे, दुधात भेसळ आहे, गोड तेलामध्ये भेसळ आहे. त्याच्यामुळे आयोडीन युक्त जर पिंक सॉल्ट असेल तर वापरायला सुरुवात करा. आयर्न कमी असेल तर अॅनिमिया होतो. त्यांनी काय होऊ शकतो? मला विकनेस, हिमोग्लोबिन कमी राहू शकतं. मग ह्या सगळ्यासाठी तुम्हाला डिएक्सनचं एकच प्रोडक्ट काम करायला लागेल. कुठलं? स्पिरुलिना. त्याला म्हणतात स्वयंपूर्ण पोषण, मल्टी न्यूट्रिशनल एनर्जी फूड, सुपर फूड ऑन अर्थ असं कोण सांगतं? WHO, जागतिक आरोग्य संघटना. पृथ्वीवरील सर्वात पहिले अन्न, प्रोटीन 65 ते 70%. त्याच्यामध्ये आयर्न आहे, कॅल्शियम आहे, विटा कॅशर आहे, क्लोरोफिल आहे, व्हिटॅमिन ए ते व्हिटॅमिन B12 सगळं मिळायला लागेल. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक, सोडियम, पोटॅशियम, मॅंगनीज, तुमच्या बॉडीला असणारे आवश्यक सगळे व्हिटॅमिन्स मिनरल्स त्याच्यामध्ये आहेत. वजन वाढेल, आणि ज्याचं कमी करायचं त्यांनी जेवणाच्या अगोदर खा, ज्याला वाढवायचंय त्यांनी स्पिरुलिना जेवणाच्या नंतर खायला सुरुवात करा. तुमच्या डायबिटीज पण कंट्रोल करण्यासाठी मदत करायला लागेल, हिमोग्लोबिन चांगलं ठेवेल, रक्त वाढवेल. झेंटोफिल अँटी कॅन्सर, झेंटोफिल नावाचा घटक असतो, तुम्हाला कॅन्सर कधी होऊ देणार नाही. त्यामुळं प्रेग्नंट महिलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांनी खायचंय डीएक्सनची स्पिरुलिना. स्ट्रेंथ, ग्रोथ, एनर्जी, एफिशियन्सी, व्हायटॅलिटी, नव चैतन्य येण्यासाठी डीएक्सनचे प्रोडक्ट खायला सुरुवात करा. आणि काय म्हणतात? 1 किलो स्पिरुलिना ही पावडर 1000 किलो भाजीपाल्यासोबत तुलना केली जाते. 1000 किलो ट्रकभर घ्यावा लागेल, टेम्पो भरून भाज्या. इथं घ्यायचं फक्त 1 किलोचा डबा ड्राय पावडर स्पिरुलिनाची. असे तुम्ही खात राहू शकता. हे भरपूर फायदेशीर आहे. त्याच्यामुळं मुलांना खूप चांगलं आहे. स्पिरुलिना कॅप्सूल फॉर्म मध्ये आहे, टॅबलेट फॉर्म मध्ये आहे, आणि स्पिरुलिनाचे कुकीज, बिस्किट सुद्धा सध्या मिळतात. ही पण डीएक्सनच्या चहामध्ये तुम्ही बुडून मस्तपैकी खाऊ शकता. डीएक्सनच्या चहामध्ये ऋषी गॅनोटी ब्लॅक टी त्याच्यामध्ये बुडून खाऊ शकता. मधुरम कुकीज सगळ्यात महत्वाचं. आणि हे स्पिरुलिना मुलांना आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांना वारंवार सर्दी, कफ, खोकला, दातांचे आजार होतात. त्याच्याकरता डीएक्सनची एक टूथपेस्ट पण चांगली आली. दात घासण्यासाठी, दातांचे कीड, हिरड्यांची सूज, तोंडाचा वास. सगळ्यात महत्वाचं, आपल्या टूथपेस्ट मध्ये आपण काय टाकलंय? आपण टाकलाय गॅनोडर्मा, आपण टाकलंय मेंथॉल, आपण टाकलंय त्याच्यात केमिकल एजंट कुठलं टाकलेलं नाही, आणि सर्वांच्यासाठी सुरक्षित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या टूथपेस्ट मध्ये अजिबात फ्लोराईड नाही. ओके, सॅक्रिन नाही, आर्टिफिशियल कलर अजिबात टाकलेले नाही. त्यामुळे ही टूथपेस्ट आपण सगळेजण वापरू शकतो. मग आपल्या मुलांना सगळ्यात महत्वाचं स्पिरुलिना का द्यायला पाहिजे? त्याच्यात असतं कॅल्शियम. त्यामुळे मुलांचे केस, मुलांचे दात, मुलांची हाडं चांगली राहायला लागतील. मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन डी मजबूत मिळायला लागेल, तर मुलांचे दात, मुलांची हाडं, मुलांची वाढ चांगली व्हायला लागेल, मुलांची इम्युनिटी चांगली वाढेल. याच्यानंतर मग
अजून मुलांना आपण चहा देऊ शकतो. त्याच्यासोबत स्पिरुलिनाचे सिरियल पण आहे बरं आपल्याकडं. त्यानंतर स्पिरुलिनाच्या कुकीज आहेत, त्याच्यानंतर कॉफी कुकीज आहेत, जेल कुकीज आहेत. हे बिस्किट मुलांना आपण नक्की देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं टूथपेस्ट सगळ्यांनी घ्या, कारण आपली टूथपेस्ट लहान मुलांना अगदी वेडेवाकडे दात येऊ नयेत ह्याच्याकरता दात यायच्या अगोदरपासून शिर्डीवरती आपण चोळू शकतो. तोंडाचा वास, तोंडाची दुर्गंधी, तोंड सारखं येतं, दात दुखतात, दाढा दुखतात, तोंडाचा वास येतो, टॉन्सिल, थायरॉइड या सगळ्यासाठी आपण आपली टूथपेस्ट नक्की देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं मार्केटच्या ज्या टूथपेस्ट असतात तिथं लिहिलंय, काय लिहिलंय? कोलगेटच आहे ते पोस्टर, कीप आउट ऑफ द रीच ऑफ चिल्ड्रन अंडर 6 इयर ऑफ एज. 6 वर्षाच्या मुलाच्या हातात पण पडू देऊ नका कोलगेट, असं लिहिलंय त्या कोलगेटवर. कोण बघतंय का? पोरग खातंय काय गिळतंय? बघतच नाही आपण. आणि हे काय म्हणतात बघा, इफ मोर दॅन यूज फॉर ब्रशिंग ऍक्सिडेंटली सॉल्वड, जर त्यांनी चुकून जरी गिळली तर पॉइझन कंट्रोल सेंट्रल अथॉरिटी काय म्हणते बघा, की ब्लिडिंग ऑर रेडनेस लास्टिंग मोर दॅन 2 वीक्स. ओके, जर तुम्हाला त्याच्या दातातनं ब्लिडिंग येत असेल किंवा अचानक लालसर पण आलाय तर डेंटिस्टला लगेच भेटायला सांगितलंय. दुखताय, स्वेलिंग आलंय, पस पू झालाय किंवा दात किडायला लागले जास्त, दातामधले गॅप फटी जास्त वाढत चाललेत, पेरिडोंटिस, ओके, पायरिया म्हणजे तोंडाची दुर्गंधी येते, अशा केसमध्ये नंतर तुम्हाला भयंकर आजाराला सामोरं जावं लागू शकतं. कशाला काय करताय उद्योग? डिएक्सनच्या पेस्ट वापरा. आणि का वापरा माहितीये का? मार्केटच्या टूथपेस्ट मध्ये असतं फ्लोराइड्स, आणि फ्लोराइड इज मोर टॉक्सिक दॅन लीड. शिशापेक्षा, शिशे आणि आर्सेनिक याच्यापेक्षा डेंजर असतं फ्लोराइड्स. इट इज अ कॅन्सर कॅरिंग एजंट असतं ते सगळ्यात महत्वाचं. फ्लोराइड कॉजेस मोर ह्युमन कॅन्सर डेथ अँड कॉजेस इट फास्टर दॅन एनी अदर केमिकल. फ्लोराइड तुमच्या बॉडीमध्ये लगेच पसरत जातं. मग पेस्ट मुळे पण आपली पोरं जेवत नसतील, पेस्ट गिळताय, जेवतच नाही, पोट गच्चच होतंय, ते काय खात पित नाही, अंगी लागत नाही. बंद करा ती पेस्ट आणि आपली पेस्ट घ्यायला सुरुवात करा मस्तपैकी. फ्लोरायडेशन इज द ग्रेटेस्ट केस ऑफ सायंटिफिक फ्रॉड इन दिस सेंचुरी. म्हणजे ज्या फ्लोराईड फेस येण्याकरता वापरतात, काय फेस आहे, झाग क्या झाग ला रहा है टूथपेस्ट. अरे सगळ्यात महत्वाचं सायंटिफिक फ्रॉड आहे ते. त्याच्यामुळे फ्लोराईडची गरजच नाही काय सुद्धा टूथपेस्ट मध्ये. आपली पेस्ट वापरा, हे खूप फायदेशीर आहे. मल्टीपर्पज आहे ती. भाजलं, कापलं, खरचटलं, रक्त येतंय, हातापायाच्या भेगा, डोकं दुखतंय, सगळ्यासाठी चालते मस्तपैकी. ही पेस्ट अंगाला डाग उठतायत, इचिंग होतंय, पेस्ट वापरा, खूप फायदा व्हायला लागेल. त्याचबरोबर आपल्या मुलांना काय द्यायचंय? कोकोजी चॉकलेट ड्रिंक. कशासाठी? आपल्या शरीरातल्या पेशींना सगळ्यात जास्त काय पाहिजे? ऑक्सिजन आणि प्रोटीनचा पुरवठा उत्तम पोषण करते. इट इज अ बेस्ट नर्व टॉनिक. म्हणजे तुमचा मेंदू तल्लख व्हायला लागेल, मुलं हुशार होतील, अभ्यासातली एकाग्रता वाढते, मुलांचं मनस्वास्थ्य चांगलं ठेवतं, प्रतिकारशक्ती वाढवतं, लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी पोषणासाठी उपयुक्त. लक्षातच राहत नाही, माझं पोरगं लय अभ्यास करतो राव. किती अभ्यास करतो तू? मार्क किती पडले तुमच्या दादाला आणि बंटीला? अरे काय रे ते, काय कळतच नाही रे. ट्युशन तर चांगली लावली, शाळा पण चांगली आहे. मग काय झालं? अरे कोकोजी दे ना राजानो, कोकोजी द्या, फिट्स येतात, मतिमंदत्व ह्याच्यामध्ये लाभदायक व्हायला लागेल. लहान मुलापासून वयोवृद्ध सर्वांसाठी उपयोगी. शारीरिक विकास, मानसिक विकास करता कोकोजी द्यायला सुरुवात करा. कोकोजी मुलांना द्या. मोरंजी पण देऊ शकता. मोरंजी पोटाच्या तक्रारीसाठी खूप चांगलं आहे. तुमची मुली आहेत 5वी, 6वी, 7वी, 8वी, 10वी, 11वी, मेडिकल, त्याच्या मासिक पाळीचा त्रास होतो, हार्मोन इम्बॅलन्सचा त्रास होतो. सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवण करायच्या अगोदर अर्धा तास 30-30 मिली गरम पाण्यातनं प्यायला द्या. हार्मोन इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होतो आणि त्याचा सर्वांना फायदा व्हायला लागेल. पोटाचे तक्रारी, सांधेदुखी, संधिवात, ओके, अशा मल्टिपल आजारामध्ये मॉर्निंग प्यायला नक्की द्या. त्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. त्याचबरोबर आपल्याकडे अजून एक भन्नाट प्रोडक्ट आहे. कुठलं? गॅनो एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल. नारळाच्या शहाळ्यापासून बनवलेलं, कोवळ्या नारळाच्या शहाळ्यापासून बनवलेलं कोकोनट ऑइल. डिएक्सनचं. त्याच्यामध्ये असतं लॉरिक ऍसिड. हे फक्त असतं आईच्या दुधामध्ये. त्याला म्हणतात सेकंड मदर्स मिल्क. एवढं चांगलं त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळं हे जर आपल्या बॉडीत राहिलं
तर तुम्हाला डायबिटीस आणि कोलेस्ट्रॉल आपोआप कंट्रोलमध्ये यायला लागेल. आपोआप हा शब्द माझा नीट ऐका. आपोआप, ऑटोमॅटिक. साखर आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचा असेल, गरम पाणी ग्लासात घ्यायचं, 2 चमचे दररोज कोकोनट ऑइल टाकायचं आणि मस्त प्यायचं. झोपताना प्या, सकाळी प्या. ॲज युज्युअल तुमचा डायबिटीस आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये येणारच. पचन सुधारक, पचन संस्था चांगली होते. बद्धकोष्ठता, बऱ्याच लोकांचं पोट साफ होत नाही. मूळव्याध, फिशर, फिस्तुला, संधिवात, कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक सगळं यायचं कारण पोट साफ न होणे. त्याच्यासाठी कोकोनट ऑइल पाण्यात टाकून प्यायला सुरुवात करा. केसांच्या वाढीसाठी पोषक, केस वाढत नाहीत, केस गळतात, टक्कल पडायला लागले, केसांचे पुंजके निघतात, केस ड्राय वाटतात, तर त्यांची चमक वाढवतं. त्यामुळे केसांना लावा, मसाज करा. आंघोळ करताना शरीरास मसाज करून त्वचा मऊ मुलायम त्वचेच्या समस्या कमी करते. दादांनो, डिएक्शन खायला भाग्य लागतं. कुठं दवाखान्यात पैसे टाकताय? फक्त घरातले ब्रँड बदला, आपले प्रोडक्ट वापरा. त्याच्यानंतर आहे शॅम्पू. शॅम्पू तुम्हाला ह्याच्यात प्रोटीनची कमतरता असेल, तुमच्या आयर्न लोडची कमतरता असेल, प्राणवायू कमी असेल, व्हिटॅमिन B5 चे प्रमाण कमी असतं तुमच्या बाजारातल्या शॅम्पूमध्ये. आपल्या शॅम्पूमध्ये प्रोटीन भरपूर आहे, आयर्न आहे, ऑक्सिजन आहे. सगळ्यात महत्वाचं त्यात टाकलाय गॅनोडर्मा, व्हिटॅमिन B5. हा शॅम्पू सौम्य असून कोणत्याही प्रकारच्या केसांना वापरू शकतो. नॉर्मल केस, ऑइली केस, ड्राय केस तुम्हाला असेल त्यामुळे केस स्वस्त, मऊ आणि चमकदार होण्यासाठी मदत मिळते. असे मस्तपैकी तुमचे केस छान असतील तर तुमचं सौंदर्य आपोआप खुलून दिसायला लागेल. पण केसांच्या समस्या जर जास्तच असतील तर आपल्याकडे काय आहे? नीली तेलम हेअर ऑइल. त्याच्यामध्ये टाकले लोटस फ्लॉवर, कमळाच्या बिया असतात, कमळाच्या फुलाच्या बिया, त्याच्यापासून ते बनवलंय. 17 प्रकारच्या जडीबुटी आहेत. त्यामुळे तुमच्या कपडाला फंगल इन्फेक्शन आहे, कोंडा, डोक्याची खाज, अकाली पांढरे होतात, केस गळती, केसांची मुळे मजबूत करते. झोप शांत येण्यासाठी रात्रभर लावून ठेवू शकता. नीली तेलम लावून बऱ्याच लोकांचे जे कमी केस होते, केस वाढायला लागलेत, पांढरे होते, काळे यायला लागलेत, केसांचा व्हॉल्यूम वाढवते. त्याच्यानंतर ब्युटी किट घ्या ना महिलांसाठी. आपला साबण वापरायचा, ओके, ब्युटी सोप म्हणून मस्तपैकी त्वचेवरची काळे डाग, वांग कमी करतं, ॲलर्जी कमी करतं, त्वचा मुलायम बनवतं, त्वचा उजळ व नितळ बनवण्यासाठी सर्वोत्तम गॅनोजी सोप. आणि नंतर वापरायची टाल्कम पावडर त्याच्यावरती. गॅनोडर्मा युक्त टाल्कम पावडर वापरा. घामळे येतात, पुरळ येतात, घाम येतो, घामाचा वास येतो, ॲलर्जी येते आर्मपिट मध्ये, अंडर गार्मेंट मध्ये, आपली टाल्कम पावडर तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर ब्युटी किट मध्ये अजून काय येतं आपल्या? साबण झाला, टाल्कम पावडर झाली, फेस वॉश झालं, बॉडी लोशन झालं. फेस वॉश कोरफडीपासून बनवलंय, फेशियल जेल चेहरा धुवायसाठी वापरू शकता. आणि त्याच्यावरती स्किनला एक तुम्ही लेअर दिला, ओके, मॉइश्चरायझर, हँड अँड बॉडी लोशन चेहऱ्याला, अंगाला लावा, त्याच्यावरती टाल्कम पावडर लावा. असं तुम्ही किट वापरू शकता. एक मसाज ऑइल पण आहे आपल्याकडं. ज्यांना सोरेसिस झालाय, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, हे तुम्ही 100% वापरू शकता. आपल्याला सोरेसिस सुद्धा बरा होतो. आणि आता नवीन प्रोडक्ट आपल्याकडे आलंय, कंबुचा. कंबुचा जो आलाय, डॉक्टर लिन गेले 20 वर्ष त्याच्यावरती रिसर्च करत होते. एक फक्त 145 रुपयाची बॉटल आहे. माझा लिम्का, स्प्राईट, थम्सअप पिण्यापेक्षा हे प्या. यांनी पोटातला गॅस होत नाही, वजन कंट्रोलमध्ये राहतं, पोट चांगलं साफ होतं. त्याच्यानंतर याच्यात असतं ग्लुकोरिक ऍसिड, जे कॅन्सरला प्रतिबंध करतं. याच्यात असतात प्रोबायोटिक्स, पचनाला मदत करते. प्रोबायोटिक म्हणजे हेल्दी बॅक्टेरिया, प्रीबायोटिक म्हणजे खाद्य बॅक्टेरियाचं, प्रीबायोटिक स्पिरुलिना, प्रोबायोटिक कंबुचा. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आपल्या बॉडीतले एन्झाईम्स, जीवनसत्व बी आणि शरीराची एनर्जी वाढवतं. कमांड एक्शन. बद्धकोष्ठता घालवतं, मूळव्याध वाले, पोट साफ न होणारे, हे सगळं प्यायला भरपूर सुरुवात करा. आणि याच्या सोबतच घरातलं प्रोडक्ट बदला. राईस ब्रँड कुकिंग ऑइल, हे जे गोड तेल आता नवीन आपल्याकडे आलंय, राईस ब्रँड ऑइल 100% शरीरासाठी आपल्याला फायदेशीर आहे. त्याच्यामध्ये SFA, मुफा आणि पुफा असतं ना. सगळ्यात महत्वाचं, हे तिन्हीच्या सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. फॅटी ऍसिड बॉडीमध्ये चांगल्या प्रकारचे असतील तर पुरुषांच्या मध्ये टेस्टोस्टेरॉन, वीर्य तयार करण्यात चांगलं होण्यासाठी, महिलांच्या मध्ये प्रोजेस्टेरॉन, ओके ओके,
ओव्हरीज मध्ये बीजांड चांगली तयार होण्यासाठी, मासिक पाळीचा त्रास न येण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए नजरेकरता चांगला आहे. व्हिटॅमिन डी हाडांच्या करता चांगलं आहे, हाडं बळकट राहण्यासाठी. व्हिटॅमिन ई वांझपणा ओके त्यासाठी भरपूर चांगला आहे. ह्याच्यामध्ये नॅचरल अँटी ऑक्सिडंट इम्युनिटी वाढवतं आणि हे बनवलंय तांदळाच्या सालीपासून. ओके चावल के छिलके से बनाया है, मोदी जी कहते हैं हमसे इंडिया पूरा इसको एक्सपोर्ट करता है, अभी एक्सपोर्ट नहीं करेंगे, हम खुद पिएंगे इंडिया वाले. आणि याच्यामध्ये गॅमा ओरिजिनल आहे ना 15,000 पार्ट पर मिलियन. कोणाच्याही मार्केट मधल्या एकाही कंपनीच्या राईस ब्रँड मध्ये 15,000 ppm नाहीच आहे गॅमा ओरिजिनल. त्याच्यामुळे हे सगळ्यात जास्त बॉडीतलं चांगलं कोलेस्ट्रॉल एचडीएल वाढवतं, बॅड कोलेस्ट्रॉल एलडीएल कमी करायला मदत करतं. असं कोण सांगतं? WHO अमेरिकन हार्ट असोसिएशन. त्यामुळे हे तेल वापरा, कमी जळतं, कमी लागतं. त्याच्यामुळे घराघरात जाऊन तेल बदला. आणि हे तेल जर डायरेक्ट पाण्यातनं जरी पिला तरी कोलेस्ट्रॉल कमी करतं. कोकोनट ऑइल सारखं मी सांगतोय. ओठांना लावलं तर ओठ फाटत नाही. सगळ्यात महत्वाचं. आणि तुमचं वजन प्रमाणात ठेवतं, तुमची त्वचा उजळवतं, हार्मोन बॅलन्स चांगले ठेवायला लागतं. त्याच्यामुळं हे राईस ब्रँड घराघरात गेलंच पाहिजे. स्वस्त आणि मस्त मल्टी क्लिनर आले आपल्याकडं. फर्श की सफाई, तेल ग्रीस की सफाई, कार की धुलाई. त्याच्यानंतर डायनाक्लीन आहे. असे सगळे प्रोडक्टची रेंज झाली. सगळ्यात महत्वाचं एकच वाक्य लक्षात ठेवा, युअर हेल्थ इज अन इन्व्हेस्टमेंट नॉट अन एक्सपेन्स. तुमचं शरीरावरती पैसे खर्च करा, इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्ट म्हणजे आपण करतोय की नाही म्हातारपणा करता पैसे इन्व्हेस्ट, मुलं शाळेत चांगलं शिकण्याकरता इन्व्हेस्टमेंट, ही इन्व्हेस्टमेंट आहे. तसं बॉडीला पैसे आज चांगलं खायला प्यायला खर्च करणे ही इन्व्हेस्टमेंट आहे, खर्च नाही. पण अल्दो इट विल बिकम एक्सपेन्स इफ यू डोंट टेक टाइम टू इन्व्हेस्ट इन इट. जर डीएक्सनचं प्रॉडक्ट तुम्हाला आत्ता महाग वाटलं तर तुमची दवाखान्यात किती पैसे जातील सांगता येणार नाही रे बाबांनो. त्यामुळे चांगले प्रॉडक्ट खा, दवाखान्यात पैसे जाणार नाहीत आणि तुम्ही कायम निरोगी राहायला मदत होईल. ओके